पेरलेलं सोयाबीन पीक न उगवल्यानं शेतकरी संतप्त आहे। 2 हेक्टर शेतात ट्रॅक्टर चालवून रोष व्यक्त केलाय। यवतमाळच्या लोणीमधला हा सगळा प्रकार आहे। देवाभाऊंच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट इशारा दिलाय। वाशिमच्या शिक्षणाधिकाऱ्यावर आरोप करणाऱ्या शिक्षकाला बळ दिलं जातंय असं म्हटलं जातंय। झारीतल्या शुक्राचार्याचं काम काही शिक्षणाधिकारी, काही अधिकारी शिक्षण खात्यातले करतात आहे आणि पैसे वसूल करतात आहे। आणि त्यामुळे जेव्हा त्या शिक्षकांनी व्यथा सांगितली आणि ती वृत्तवाहिन्यावर आली तेव्हा त्याच्यावर पुन्हा दबाव यायला लागला। कोणत्याही शिक्षकावर जर का असा अन्याय होत असेल त्यांनी डायरेक्ट संपर्क साधावा आणि असं जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार त्या अधिकाऱ्याला माफ करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।